रोज रोज भाजी पोळी खाऊन पण कंटाळा आला असेल ना, तर चला आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आले। आमच्याकडे ह्याला धपाटे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात हेही मला कॉमेंट करून सांगा। 4 प्रकारची पीठ घ्यायचे आहेत, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ। त्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण आणि 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे असे हे मिश्रण बारीक करून घ्या। त्याच्यानंतर पिठामध्ये ओवा, हळद, हिंग, 2 बारीक चिरलेले कांदे आणि खूप सारी अशी कोथिंबीर घ्या। त्याच्यानंतर बारीक वाटलेलं वाटण टाका, चवीनुसार मीठ टाका आणि जसं आपण कणिक मळतो तसं छान असं मऊ पीठ मळून घ्या। 10 ते 15 मिनिटं त्याला भिजत ठेवा। त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घ्या, त्याच्यावर तुम्ही हे धपाटं थापू शकता। जास्त पातळही नाही थापायचं आणि जास्त जाडही नाही। त्यानंतर हे 5 गोल का करतात हे मला माहीत नाही, जर तुम्हाला माहीत असेल ना नक्की मला कॉमेंट करून सांगा। छान असा तवा तापला, याच्यामध्ये धपाटं टाकायचं, थोडंसं पाणी आणि तेल टाकून घ्या। पाणी का टाकलं, कारण की धपाटं छान मऊ होण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता ही आपली धपाट्याची रेसिपी तयार आहे। ही दह्यासोबत खा, खूप छान रेसिपी आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटूया नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।